आणि दिलेर खानाला बोलतात की माझं तुमच्याकडे आता म्हणजे इथे काय काम आहे, माझं काम काय असणार, तुमच्याकडे आलोय मी, माझा रोल काय, माझा रोल काय. तेव्हा दिलेर खान बोलतो की आलमगीर औरंगजेब का ये कहना है की हमें आदिलशाही को खत्म करना है. ओके. तर शंभूराजे बोलतात अच्छा आदिलशाही को खत्म करना है, वो तो बादशाह है, आदिलशाह क्या कुतुब शाह को भी खत्म करना है. तर आता शंभूराजे बोलतात की म्हणजे शंभूराजे विचार करायला लागतात की हे लोक जेव्हा कोण नसतं तेव्हा आपापसात भांडत राहतात आणि यांच्यात जर तिसरा कोण आला तर हे एकत्र होतात. ओके. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये नाहीयेत तेव्हा आपापसात भांडतायत. आणि आपण याच्या आधी पण बघितलं की इमामशाही, बरीदशाही, निजामशाही या ज्या झाल्या हे आपापसात लढूनच संपलेल्या आहेत. हे इस्लाम आपापसात लढूनच संपतायत. पण यांच्यामध्ये जर तिसरा कोण आला म्हणजे हिंदू लोक आले तर हे तिघं एकत्र येऊन आक्रमण करतात.